शुभ दिवस. शरीरातील कॅल्शियम, मग ते स्नायू असतील किंवा हाडे असतील, मणके असतील. शरीरातील कॅल्शियम, मग ते हाडे असतील, स्नायू असतील किंवा मणके असतील. हे 4 पदार्थच आपल्या शरीरातील कॅल्शियम शोषून घेतात. याची आपण माहिती घेत आहोत. ते पदार्थ कोणते आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सावध राहा, काळजी घ्या. नाहीतर कॅल्शियम युक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ खाऊनही, नियमित खाऊनही तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढणार नाही. एवढंच कशाला, तुम्ही जर वरून सप्लिमेंट घेतल्या तरी देखील तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढणार नाही, हे खरंय. तेव्हा ते 4 पदार्थ कुठले हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. काय होतं बघा, आपल्या शरीरातील कॅल्शियम शोषून घेतं ना, त्यामुळे हल्ली संधिवात, आमवात, स्लिप डिस्क, सांध्याची किंवा मणक्याची झीज, गुडघ्याची वाटे झिजणे, मणक्यामध्ये गॅप पडणे, खांदादुखी म्हणजे फ्रोझन शोल्डर, गुडघादुखी यासारखे हाडाचे, मणक्याचे विकार आपल्याला उद्भवतात. हल्ली रुग्ण बघायला मिळतात आणि तेही प्रचंड प्रमाणात. त्याचं कारण काय, तर हेच. तेव्हा पहिला पदार्थ कुठला असेल, तर मित्रांनो, माता बहिणींनो, आहारामध्ये मिठाचे प्रमाण जास्त करू नका. आहारामध्ये जास्त मीठ वापरू नका. कारण आहारात जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम हे लगीवाटे बाहेर टाकले जाते बघा. आणि ज्यामुळे हाडे, सांधे, मणके हे कमकुवत होतात. आणि म्हणून आहारामध्ये मिठाचा वापर कमीत कमी करा, हे लक्षात ठेवा. 2, कॅफीन याचे सेवन कमी करा. 2 नंबर कॅफीन. उदाहरणार्थ चहा, कॉफी आणि काही शीतपेय, की त्या शीतपेयामध्ये कॅफीनचे प्रमाण असते. अशी शीतपेय तुम्ही पिऊ नका. कारण हे शरीरातील कॅल्शियम शोषून घेतात. त्यामुळे कॉफी, चहा आणि कॅफीन असणारे शीतपेय अजिबात पिऊ नका. एक रिक्वेस्ट आहे माझी, हात जोडून नम्रतेची विनंती. तेव्हा कॅफीन टाळा. आहारामध्ये कॅफीन घेऊ नका. चहा, कॉफी आणि कॅफीन असणारे शीतपेय कृपया घेऊ नका. नंबर 4, पालक आणि काही पालेभाज्यामध्ये ऑक्झलेट असतात बघा, ऑक्झलेट, जे कॅल्शियमला चिकटून बसतात आणि शरीराला ते शोषणापासून रोखतात. शरीराला ते शोषून घेऊ देत नाहीत. तेव्हा आणि 5 नंबर, अति गोड पदार्थाचे सेवन कमी करा. कारण या गोड पदार्थाने देखील कॅल्शियम कमी करण्यास मदत होते. आपल्या शरीरातील कॅल्शियम पदार्थ कमी होते. कारण जर तुम्ही अति प्रमाणात गोड पदार्थाचे सेवन केले तर तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढत तर नाहीच, पण शरीरातील कॅल्शियम कमी होतं, हे लक्षात ठेवा. तेव्हा हे 4 पदार्थचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे, हे लक्षात ठेवा. कारण यामुळे आपल्याला स्लिप डिस्क, संधिवात, आमवात, गुडघादुखी, खांदादुखी आणि मणक्यामध्ये गॅप पडणे असे रुग्ण पाहायला मिळतात. याचं मूळ कारण हेच आहे. तेव्हा या पासून सावध राहा, काळजी घ्या. हाडे आणि मणक्याचे त्रास उद्भवणार नसेल तर याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला मणक्याचे त्रास होणार नाहीत, सांध्याचेही त्रास होणार नाहीत. गुडघादुखी असेल, खांदादुखी असेल, मणक्यात गॅप असेल
तर तुम्ही हे 4 पदार्थ चे पालन जर केले, सेवन जर केले नाही, तर तुम्हाला ह्या आजारापासून तुम्हाला हे आजार स्पर्श करणार नाही. आता मी जे सांगितले ते. जरी तुम्ही कॅल्शियमयुक्त वाढवणारे पदार्थ खाल्ले, समजा जरी तुम्ही दुधाचे आणि कॅल्शियम वाढवणारे पदार्थ खाल्ले, तरी देखील तुमची कॅल्शियमची कमतरता भरून निघत नाही. का निघत नाही? तर याला प्रमुख हे 4 पदार्थ अत्यंत घातक असतात, जे मी आता सांगितलं. कोणते? आहारामध्ये जास्त मीठ सेवन करू नका. कॅफीनचे सेवन कमी करा. पालक भाजी कमी प्रमाणात खा आणि अतिसाखर किंवा गोड पेय यांचे कमी प्रमाणात सेवन करा. आणि म्हणून सांगतोय, आधी तुम्ही काय करायचं? अति गोड, कॅफीन, अति मीठ आणि पालक हे पदार्थ बंद करा. आहारामध्ये खाण्याचे बंद करा. तरच तुम्ही तुमचे कॅल्शियम वाढण्यासाठी मदत होईल. हे पदार्थ खाणं बंद करायचं आणि कॅल्शियम वाढवणारे नैसर्गिक पदार्थ म्हणजे दुधाचे पदार्थ किंवा सप्लिमेंट जर घेतली तर तुमचं कॅल्शियम वाढण्याला मदत होईल. हे मात्र नक्की. पण कधी? हे 4 पदार्थ बंद केले तर. मग तुम्हाला जर संधिवात, आमावात, मणक्यामध्ये गॅप पडणे, गुडघ्याची वाटी झिजणे, स्लीप डिस्क या आजारापासून दूर राहायचं असेल, हे आजार होऊ द्यायचे नसतील, तर या गोष्टीचे, या नियमाचे पालन करा. एवढेच या निमित्ताने सांगू इच्छितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.